आई आज करतेस स्पेशल बेत? हो करूया. चल तर मग. छानपैकी त्याला तेल लावते वाटतं. हो तेल लावून आता काय करणार पुढे? आता त्याला याच्याने सुरीने किंवा काही टोकदार वस्तू असेल ना त्याने शक्यतो असेल ना, सुरीच. सुरी मारण्याचं कारण असं आहे हा. की म्हणजे आतमध्ये ते वांग चांगलं आतून शिजतं, मग त्याचं अच्छा. भरीत खूप छान होतं. अच्छा आतमध्ये शिजलं जाते नाही तर कच्चर लागतं. अच्छा. हो भाजायला. अरे वा मस्त. पटकन होते ना दोन्ही. पटकन एकावर किती होते. वेळ खूप वेळ लागेल. गॅसवरती आणि चुलीवरचं भरीत खाण्यात एक वेगळीच मजा आहे नाही का? हो आता इथे आपल्याकडे चुलीची सोय नसल्यामुळे आपल्याला गॅसवरच करायला लागतं, पण गावाकडे हा 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 काय मजा येत असेल. चुलीवरती वांग भाजलं जातं. गाई वांगे झाले का भाजून? सगळे व्यवस्थित भाजले गेले. असे व्यवस्थित भाजले गेलेत काय? हे गार झाले की सोलून घ्यायचे ना? हो गार झाली की सोडायची. गार होऊ देत आता. गार होईपर्यंत पर्यंत आपण इथे केली आहे सगळी तयारी. इथे आपण घेतला मस्त भरपूर असा कांदा चिरून, इथे घेतलाय लसूण मस्त पाहिजे, इथे घेतली मिरची आणि इथे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं घालून आपण मस्तपैकी छान असं वांग्याचं भरीत करणार आहोत. आणि कुणी कुणी ह्याचं काय म्हणतात बरं, लसूण आणि मिरची पेस्ट करून पण लावतात, पण आम्हाला हे असं आवडतं म्हणून आम्ही अशा पद्धतीने करणार आहोत. चला तर मग आपण वांगे घेऊयात सोलून. अशा पद्धतीमध्ये आपण वांगे घ्यायचे सोलून. इथे आपलं वांग आपण मस्तपैकी चेंगरून घेतलेलं आहे, व्यवस्थित सालं काढून घेतलं त्याच्यावरचं. आणि आता इथे आपण तेल ठेवले, तापायला घातलीये मस्तपैकी मोहरी त्याच्यामध्ये. तेल आपलं तापलंय. आता त्यात आपण घालूयात मस्तपैकी मिरची, लसूण, इथे बघू शकतात आपला लसूण छान असा म्हणजे त्याचा रंग बदललाय, चांगला लालसर झालाय. मिरच्या पण छान अशा तळल्या गेल्यात त्याच्यामध्ये. आता याच्यात आपण घालूयात थोडंसं हिंग, हळद आणि आता घालायचं आहे कांदा. आमच्याकडे हे दोन पद्धतीमध्ये करतात. एक तिखट भरीत पण करतात, म्हणजे हे जे आपण आता करतो आहे फोडणीचं वालं, आणि तिखटमध्ये फक्त दह्यातलं पण करतात. कोणाकोणाकडे दह्यातलं पण भरीत करतात त्यांनी आम्हाला नक्की सांगावे. छान आता असा मस्तपैकी कांदा शिजू द्यायचा आपण. आणि कांदा शिजल्यानंतर हे जे आपण इथे वांग केलेलं आहे, शेंगरून केलंय, हे त्याच्यात घालायचं आहे. आता आपण कांद्यात घालूयात याचं मीठ चवीनुसार. कांद्याचं फक्त मीठ घातलंय ना? हो. वांग्याचं शेंगर ते टाकलं की मग वांग्याचं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा हा पटकन शिजतो मीठ टाकल्यामुळे. आपला हा कांदा मस्तपैकी आता शिजून झालाय. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण टाकू शकतात. तिखट हे आपण किती खातो आहे त्यावर अवलंबून आहे की आपल्याला किती तिखट खायचं आहे भरीत. काही जणांना खूप असं झणझणीत आवडतं, असं आपण करू शकतो. छान असं आपलं भरीत जवळपास तयार झालंय, शिजलंय. वांग्याला स्वतःचं तेल असतं त्यामुळे ते तेल सुटतंच, त्यामुळे ते आहेच. आता थोडीशी वाफ काढली की हे वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं असणार आहे. मस्त झालेलं आहे. चव घेतली की आता कळेलच. ही झाली आहे तयार मस्तपैकी आपल्याकडे भाकरी, आणि हे झालंय मस्तपैकी भरीत. पोळी पण आहे, दोन्ही आहे आपल्याकडे. आता मस्तपैकी खाऊन बघणार आहे मी पहिले. या मंडळी मस्तपैकी भरताचा आनंद घेते मी पण छानपैकी. तुम्ही पण या जेवायला. वा मस्त आलं, छान, खूप छान. एक घास भाकरी सोबत, भाकरी आणि भरीत लाजवाब.
खूपच छान, मस्तच. या मंडळी तुम्ही पण जेवायला